आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्माननीय आमदार विक्रांत पाटील साहेबांचा सन्माननीय आमदार विक्रांत पाटील साहेबांचा. आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश. सिडकोच्या LIG आणि EWS घराच्या किमती 10% कमी करण्यामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश प्राप्त होऊन यातून लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको प्रशासनाच्या घरांच्या अवाजवी किमतीची मुद्देसूदपणे मांडणी करून देण्यात त्यांना यश मिळाले. नवी मुंबईतील अनेक नोडमधील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. या लोककल्याणकारी कार्याचा सन्मान व्हावा म्हणून विक्रांत पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आतिषबाजी करत वाजत गाजत अवाढव्य पुष्पहाराने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ, राज्यातलं महायुती सरकार यांची कायम भूमिका राहिली की गोरगरीब जनतेचं कल्याण केलं पाहिजे. मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईत राहिला पाहिजे. दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षांमध्ये तो सत्ता कारणामध्ये अडकलेल्या मंडळींमुळे मुंबईपासून दूर गेला. मग किमान हा माणूस मुंबईच्या जवळपास म्हणजे पनवेलच्या आसपास, नवी मुंबईच्या आसपास राहिला पाहिजे. त्यासाठी देवाभाऊंनी, सरकारनी अटल सेतूची कनेक्टिव्हिटी दिली, मुंबईचं अंतर 20 मिनिटावरती आणलं. त्यामुळे या भागामध्ये तरी आमच्या या मराठी माणसाला राहता यावं, आमच्या या सगळ्या गोरगरीब नागरिकांना राहता यावं, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरांचे संकल्पना प्रोजेक्ट तयार करण्यात आले. आणि मग हे करत असताना हे प्रोजेक्ट राबवणारी जी इन्स्टिट्यूट आहे, जी काही संस्था आहे, ती सिडको आहे. आणि त्यामुळे सरकारचं ध्येय जनतेच्या कल्याणाचं, पण सिडको अधिकाऱ्यांचं ध्येय मात्र जनतेला त्रास देण्याचं. आणि त्यामुळे कुठंतरी हे विषय विकासापासून दूर राहत होते. आणि त्यामुळे या विषयातले जे काही प्रश्न होते की नागरिकांना घरांच्या लॉटरी लागल्या, पण जसं किंमत जाहीर झाली तशा त्या किमती एवढ्या सिडकोनी फुगवलेल्या होत्या की जेणेकरून त्यामुळे नागरिकांना त्या घरांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं, ती घरं घेणं शक्य नव्हतं, कारण तेवढी आर्थिक तरतूद ते करू शकत नव्हते. अनेक प्रश्न आमच्याकडे आले, आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला आणि मग या विषयामध्ये मागच्या अधिवेशनात हा विषय आपण मांडला होता. त्यानंतर या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आपण केला. मधल्या काळात ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती, ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे, ज्या ज्या मंत्री महोदयांकडे हा विषय आपल्याला करता येईल तो करण्याचा आपण प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं मागच्या 3-4 महिन्यामध्ये या विषयाच्या विशेष बैठका ज्या लागणार होत्या त्या काही ना काही कारणाने पुढे गेल्या. आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये या विषयाला न्याय द्यायचा, या विषयावरती तोडगा काढायचा, या भूमिकेतनं खरं तर या अधिवेशनात मी सहभागी झालो होतो. आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी या विषयामध्ये खरं तर सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुलतानी मानसिकते विषयामध्ये मी निषेध व्यक्त केला, माझ्या भावना व्यक्त केल्या. त्याची जी काही दखल मीडियानी घेतली, जी काही दखल अधिकाऱ्यांनी घेतली, जी काही दखल सरकारच्या आपल्या मंत्री महोदयांनी घेतली, तात्काळ या विषयात बैठक लावण्यात आली. आणि DCM साहेबांनी जी काही बैठक लावली ती खरं तर 10-15 मिनिटं अधिवेशन काळात बैठका चालतात, पण ती बैठक 1.25 तास चालली, विस्तृत चालली. मी सिडको अधिकाऱ्यांचे जे काही वाभाडे काढता आले, कारण त्यांनी त्या चुका केल्या होत्या, ते काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री महोदयांना निदर्शनाला आणून दिलं कशा पद्धतीने सिडकोनीच निर्णय केलेत, सिडकोचेच बोर्ड रिझोल्युशन आहे, सिडकोचीच नियमावली आहे, आणि त्यात कशा पद्धतीने सिडको म्हणते की जागेची किंमत ही आम्ही गरिबांच्या घरांसाठी पकडणार नाही. पण सिडकोनी ह्या जागेची किंमत आता या घरांमध्ये पकडले, त्यामुळे घरांच्या किमती फुगल्या. सिडकोनीच म्हटलंय की प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला सांगितलं की हा DPR करताना आम्ही या घरांच्या किमती
20 ते 40 लाखाच्या मध्ये ठेवू, त्याच्यापेक्षा वाढवणार नाही. पण या घरांच्या किमती 50, 60, 70, 80 लाखाकडे, 90 लाखाकडे सिडकोने गेल्या. आणि सिडकोने त्यात म्हटलं होतं या किमती जर वाढल्या तर त्याचा जो काही भुर्दंड आहे तो सिडको सहन करेल. मग का बरं आमच्या गोरगरीब जनतेला आपण या किमती लावल्या, का त्यांच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू आणले, हा प्रश्न त्या ठिकाणी मी विचारला. त्या ठिकाणी सिडकोच्या पैशातून, म्हणजे जनतेच्या पैशातून खरं तर त्या घरांना बांधकामासाठी जे काही पैसे दिले तर त्याच्यावरती सुद्धा व्याज आकारण्याचं काम सिडकोने केलं, जेव्हा की सिडकोने हे व्याज आकारणं उचित नाहीये, कारण ते जनतेचेच पैसे आहेत. असे अनेक विषय आपण त्या ठिकाणी मांडले. म्हणजे कागदावरती लिहून देताना सिडको 292 स्क्वेअर फूट लिहून देते, ते सांगताना मात्र सांगते 322 स्क्वेअर फूट आम्ही तुम्हाला देणार आहे. म्हणजे देणार आहात तर तुम्ही लिहून का देत नाही, अशी दुटप्पी भूमिका सिडको का घेते? तुम्ही प्रायव्हेट बिल्डर नाहीये, तुम्ही सिडको आहात, तुम्ही सरकारी अथॉरिटी आहात, हे तुम्ही विसरले. हे त्या ठिकाणी मी त्यांना आठवण करून दिली. आणि सिडको ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे, त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागत नाही. ही ऑर्डर त्यांना हायकोर्टाने दिलेली आहे, कारण तुम्ही नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहात, तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी तुमची स्थापना झाली आहे, हे सिडको विसरली. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या बैठकीमध्ये त्यांना निदर्शनाला आणून दिलं की तुम्ही मालकी भूमिकेतनं जे काही वागताय ते बंद करा, जनतेच्या कल्याणाच्या भूमिकेत या. आणि हे सगळं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली, त्या ठिकाणी ताशेरे ओढले आणि त्यांनी सांगितलं की जर का एक आमदार तुमच्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून, तुमच्या सगळ्या चुकांचा अभ्यास करून जर काही कागदपत्र इथे आणतो तर सिडकोचे अधिकारी म्हणून तुम्ही काय करताय, हा जाब त्यांनी विचारला. आणि जनतेचं मला कल्याण करायचं आहे, तात्काळ आपण या विषयावरती पुन्हा काम करा, पुन्हा या किमती कशा कमी होऊ शकतील याच्यावर अभ्यास करून लगेच माझ्याकडे या, हे त्यांनी सांगितलं. लगेच त्या विषयामध्ये ब्रीफिंग घेतलं आणि 1 दिवसाच्या आधी बैठक झाली, दुसऱ्या दिवशी ब्रीफिंग घेतलं आणि आज या विषयामध्ये मार्ग मोकळा झाला आणि सरकारने निर्णय जाहीर केला, या घरांच्या किमती कमी केल्या. 10% या किमती सरकारने कमी करून टाकल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेसाठी संवेदनशील असणारं सरकार काय आहे हे या माध्यमातून बघायला मिळालं. आता एखाद्या घराची किंमत जेव्हा 10% कमी होते आणि ज्याची किंमत 50 लाख आहे त्याला थेट 5 लाखाचा फायदा येत होतो. आणि हे 5 लाख कमी झाल्याने जर त्या घराची किंमत 45 लाखाच्या खाली गेली तर त्याचा जीएसटीचा स्लॅब सुद्धा बदलतो आणि मग त्याला 5% लागणारा जीएसटी फक्त 1% लागतो. त्यामुळे हा जो काही फायदा आहे तो थेट 14-15% पोहोचतो. अशा पद्धतीने इतका फायदा जेव्हा या गोरगरीब जनतेला मिळतोय तेव्हा अनेकांनी मला बोलून दाखवलं की जर का हे 5-6 लाख 7 लाख जे काही आमचे वाचतायत, आम्ही 25-30 हजार पगार वर कमावणारी माणसं आहोत, आमचे 22-23 हजार तर आमचा घराच्या हप्त्यावर निघून जातात. 7-8 हजारात आम्हाला महिन्याचं घर चालवायचं असतं, कुटुंब चालवायचं असतं, त्यात आमची काही बचत होत नाही. मग आम्ही जर का महिन्याला 2-2 हजार बचत करून जर का हे गणित केलं तर वर्षाला आम्ही 24 हजार फक्त बचत करू शकतो. आम्हाला 5 लाख 6 लाख 7 लाखाची थेट बचत करण्यासाठी कदाचित 10-12-15 वर्ष लागली असती. जो फायदा थेट या निर्णयामुळे आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे अनेकांनी त्यात भेटून समाधान व्यक्त केलं, अनेकांनी फोनवर समाधान व्यक्त केलं. मला वाटतं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला यापेक्षा मोठं आत्मिक समाधान असूच शकत नाही. कारण शेवटी जनतेच्या आशीर्वादामुळे मी त्या ठिकाणी आमदार आहे, जनतेच्या सदिच्छांमुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्या विधान भवनात जाऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या पवित्र संविधानामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्या विधान भवनात जाऊ शकलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. जनतेचे मी आभार मानतो आणि यासाठी आभार मानतो की त्यांनी ह्या सेवेची संधी मला दिली. शेवटी हा प्रश्न माझ्याकडे आला, त्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास करू शकलो, त्यातल्या चुका शोधू शकलो आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो. या निर्णयाचा फायदा हा 67,000 घरांवरती, म्हणजेच एका घरात जर का आपण 4-5 जण पकडली, कदाचित त्याही त्यापेक्षा जास्त लोक राहतात, तर याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जर का एका घरात 5 जण आपण पकडली तर 2-3 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आहे. आणि या माध्यमातून एक बेंचमार्क सुद्धा सेट झालेला आहे. या किमती तुम्हाला आता वाढवता येणार नाही, कुणीतरी आमदार तुमच्यावर लक्ष ठेवू नये, सरकार तुमच्यावर लक्ष ठेवू नये, हा एक बेंचमार्क निर्णय सेट झाल्यामुळे आता या पुढे सुद्धा 67,000च्या पुढे सुद्धा जी घरं येतील त्यात सुद्धा सिडको मनमानी करू शकणार नाही. त्यामुळे हा फायदा त्या नागरिकांना सुद्धा इनडायरेक्टली होणार आहे. पण अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे. या अधिवेशनामध्ये अनेक विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून अनेक विषयांना मार्ग मोकळा झालेला आहे. अनेक विषयामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आपण अजून त्यात सकारात्मक निर्णय करून घेऊ. शेवटी पनवेलकरांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहायचं आहे. या माध्यमातून मी जनतेलाही विनंती करणार आहे, शेवटी आपले प्रश्न माझ्यापर्यंत आपण पोहोचवा आणि आपण आपल्या सहकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, आपल्या परिचितांचे प्रश्न असतील ते आपल्या माध्यमातून माझ्याकडे येऊ दे. जे काही ताकदीनं प्रश्न सोडवण्यासाठी करावं लागेल ते आपण करू, एवढंच या निमित्तानं सांगतो.